संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे। दिल्ली कुणाची यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान झालं। आता आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी काटेकी टक्कर झाली आहे। अरविंद केजरीवाल यांची आप हॅट्रिक साधणार की भाजप आपचा वारू रोखणार असा सवाल दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला पडलाय। दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंग पछाडले। केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी ही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे। एक्झिट पोल्सचा अंदाज पाहता भाजप सत्तेत येईल असा कयास आहे। मात्र दिल्लीकरांनी कुणाला कौल दिलाय हे प्रत्यक्ष मतमोजणीतच समजेल। 8 वाजता आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल। दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स आपण आज दिवसभर एबीपी माझावर पाहणार आहोत। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आणि सोमेश कोलगे या क्षणी आपल्या सोबत आहेत। आपण गणेश सोबत सुरुवातीला चर्चा करूयात। गणेश, दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर होतोय। कुठले मुद्दे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले? श्रुती, प्रामुख्यानं इमेज बिल्डअप आणि परसेप्शन क्रिएट करण्याचं काम भाजपनं चांगल्यापैकी केलं आणि एक नेगेटिव्ह परसेप्शन आम आदमी पार्टी संदर्भातला भाजपनं लोकांसमोर ठेवला, जे लोकांना अपील केलं असं आपण बोलू जेव्हा आकडे एक्झिट पोलचे खरे ठरतील। दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं दाखवलं की काँग्रेस कशा प्रकारे दिल्लीमध्ये पुन्हा चांगलं काम करू शकते। भाजप आणि आप हे दोन्ही एकमेकांसोबत निवडणूक लढतात। भाजपची बीटी म्हणून आम आदमी पार्टी काम करते आणि म्हणून राहुल गांधी यांनी फक्त भाजप नव्हे तर आम आदमी पार्टीने केजरीवाल यांना प्रामुख्याने टार्गेट केलं। अरविंद केजरीवाल यांनी भाजप कसं खोटं बोलते आणि भाजप कोणत्या स्तराला जाऊन राजकारण करते, त्यांच्या पक्षाला डॅमेज केलं, उमेदवारांना डॅमेज केलं, पैसे ऑफर केले, अशी एक निगेटिव्ह परसेप्शन भाजप संदर्भात क्रिएट करण्याचा प्रयत्न केला। पण समजा भाजपची सत्ता आली, त्याचा गेम चेंजर असणार आहे ते म्हणजे बजेटमधील 12 लाखांची सूट। त्याचबरोबर इथे भाजपने जे मॅन टू मॅन मार्किंगचं काम केलं, ज्या प्रकारे पूर्ण फौज इथं उतरवली, ज्या प्रकारे स्ट्रॅटेजिकली आम आदमी पार्टीच्या विनिंग कॅन्डिडेट विरुद्ध आपल्या मित्रपक्षांचं उमेदवार उभे करून त्यांचं मत कापण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसने ज्या प्रकारे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, म्हणजे अलका लांबा, संदीप दीक्षित, असे शास्त्री, असे मोठी नावं त्यांनी उतरवली, म्हणजे त्यांनाही इथं निवडणूक जिंकण्यासाठीच ते लढत होते। तर तिघांमध्ये या मतांचं जर डिव्हिजन झालं तर विभाजन झाल्याचा फायदा भाजपला होईल असं दिसतंय। भाजपचा कोर वोटर आहे ज्याला हे सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं की आपण इतक्या वर्ष सरकार देशात चालवतोय पण दिल्ली आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून RSSची खूप प्रमुख भूमिका या निवडणुकीमध्ये पण होती। मला कोणीतरी सांगत होतं की RSSने मोठ्या प्रमाणात सायलेंट मीटिंग्स म्हणजे त्या मतदारसंघात जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन त्यांनी घेतल्या, म्हणून ज्या प्रकारे महाराष्ट्रात RSSचं काम पाहायला मिळालं, ज्याचा फायदा भाजपला या निवडणुकीत पाहायला मिळाला, तसंच काम भाजपनं दिल्लीमध्येही केलं आहे। म्हणून ते एक फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे। RSSचं काम आणि भाजपची स्ट्रॅटेजी या दोन्हीचं समीकरण भाजपला फळ देऊ शकतं असं दिसतंय। आम आदमी पार्टीनं आपली केलेली कामं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आम आदमी पार्टीसोबतच आहे असं हे परसेप्शन निवडणुकीमध्ये केजरीवालकडनं करण्यात आलं। दुसऱ्या बाजूला काँग्रेसने दाखवलं की आम्ही असताना CWG गेम म्हणून सगळ्या गोष्टी दिल्लीत झाल्या, जे दिल्लीची कायापलट झाली ती शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झाली, म्हणून जर पुन्हा एकदा संधी मिळाली तर काँग्रेस चांगलं करू शकेल आणि काँग्रेसलाही लोकांचं अपील पटलेलं आहे काही प्रमाणात असं दिसतंय, कारण लोकांनी काँग्रेसला मतदान केलं अशा प्रकारचं चित्र आम्हाला फील्डवर मिळालं होतं। म्हणून ह्या फॅक्टर्सच्या आधारेच लोकांनी निवडणूक लढलेल्या आहेत, पक्षाने निवडणूक लढलेल्या आहेत आणि लोकांनी मतदान केलेलं आहे। म्हणून आता लोक किंवा हा कौल वन साईड असेल असं दिसतंय, तर ते आपच्या बाजूने असेल का भाजप, आकडे एक्झिट पोलचे पाहिले तर भाजपच्या बाजूला असेल असं दिसतंय, पण काँग्रेसचं कामही 40% चांगलं होईल असंही चित्र यादच्या निवडणुकीत आहे। श्रुती, खरे गणेश, आता आपण सोमेश कोलगे यांच्याशी चर्चा करूयात। सोमेश, भाजपकडून प्रचारादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उचलण्यात आले। शीश महलचा मुद्दा पुढे आला, त्याचबरोबर दिल्ली विधानसभेची निवडणूक ज्या दिवशी होती त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पवित्र स्नान कुंभमेळ्यातलं आणि त्यानंतर आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आजचा निकाल। भाजपच्या या प्रचारातील मुद्द्यांचे पडसाद या विधानसभेच्या निकालावर कसे उमटू शकतात आणि खरोखर भाजप आपला रोखण्यात यशस्वी ठरेल का, काय वाटतं?
भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यापैकी कोण यशस्वी होणार, तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला याची चर्चा करावी लागेल की जे एक्झिट पोल आणि सर्वे आहेत ते यशस्वी होणार का. कारण आत्तापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये एक्झिट पोल जे सांगितले गेले त्याच्या विपरीत निकाल आले असं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु यावेळेस मात्र भाजपच्या बाजूनी कौल दिलेला आहे. म्हणजे हवा आम आदमी पक्षाची असली तरी सुद्धा त्यामागे काही 2-3 आपल्याला कारणं प्रमुखपणे दिसतात. ती म्हणजे दिल्लीमधला मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास जो वोटर आहे तो वोटर विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नव्हता. तो लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करायचा राष्ट्रीय मुद्द्यांवर, देशाच्या प्रश्नांवर. परंतु विधानसभेची निवडणूक म्हणजे त्याला स्थानिक निवडणूक वाटायची आणि त्यामध्ये खूप कमी दिल्लीचे मतदार मतदान करायचे. परंतु यावेळी मात्र हे मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास जो भाजपचा वोटर समजला जातो त्यांनी खूप उत्साहाने पोलिंग बूथवर जाऊन मतदान केलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे कोर्स करेक्शन भाजपने केलं होतं लोकसभेनंतर तशा स्वरूपाचं कोर्स करेक्शन हे दिल्लीतही पाहायला मिळालं. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये भाजपने कोणताही एक चेहरा दिला नाही तर मल्टीफेस अशी ही निवडणूक झालेली आहे. अनेक चेहरे दिले होते भाजपनी. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा जो मिडल क्लास अप्पर मिडल क्लास वोटर आहे त्यांचे पोलिंग स्टेशनचे इश्यूज असतील, त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठीचं मॅनेजमेंट हे यशस्वीपणे भाजपने केलं आहे. दुसऱ्या बाजूला जो गरीब आणि इथल्या लोअर इन्कम ग्रुपमधला अल्प उत्पन्न गटातला मतदार आहे तो कायम अरविंद केजरीवालांसोबत राहिला. परंतु हा मतदार प्रामुख्याने दिल्लीतला मूळचा नसून बरेचसे बाहेरून स्थलांतरित होऊन आलेले प्रवासी मजदूर होते. त्यासोबतच अनेक इतर राज्यांमधील लोक किंवा जे निर्वासित विस्थापित म्हणून दिल्लीमध्ये आलेले असे अनेक मोठ्या संख्येने मतदार हे कायम अरविंद केजरीवालांच्या सोबत होते. रिक्षावाले अनेक जे होते ते अरविंद केजरीवालांच्या सोबत होते. त्यामुळे ते सगळेजण अरविंद केजरीवालांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत का की अरविंद केजरीवालांची ही जी वोट बँक आहे ती तोडण्यात भाजपला यश आलं. आणि दुसऱ्या बाजूला हा जो वोटिंग पर्सेंटेज मध्ये भाजपने जे यशस्वीपणे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा विधानसभेला देखील मतदानासाठी उतरवला तर त्याचा परिणाम म्हणून भाजपला फायदा होणार का हा देखील एक प्रश्न आहे. एक मोठ्या संख्येने मतदार दिल्लीमध्ये असा आहे की जो म्हणतो लोकसभेला आम्ही भाजपला मतदान करू आणि विधानसभेला मात्र आम आदमी पक्षाला करू. आणि अशाच पद्धतीने 2014-2019 दिल्लीच्या लोकसभेमध्ये भाजपला घवघवीत यश मिळायचं पण विधानसभेमध्ये भाजप पराभूत होत होती. तर यावेळी मात्र हा जो मतदार आहे की जो दिल्लीत भाजपला मतदान करत नव्हता परंतु लोकसभेला मात्र भाजपला मतदान करायचा त्या मतदाराने यावेळी विधानसभेला सुद्धा भाजपला पसंती दिली आहे का. तर असे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर हा निकाल ठरणार आहे. नेमकं काय झालेलं आहे ते 8 वाजता ज्यावेळी बॅलेट बॉक्स उघडेल त्याचवेळी आपल्याला स्पष्ट होईल. परंतु सध्या ज्या आधारावर हे सर्वे आणि निरीक्षण सांगितली जात आहेत त्याचे प्रमुख मुद्दे हे आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या स्वतःच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये सुद्धा भाजपला 50 जागा दिसत आहेत असं काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. त्यामुळे ही जी सगळी गणितं आहेत ती लक्षात घेता खरोखर सर्वे यशस्वी होणार आहेत की प्रत्यक्ष मैदानावर काही वेगळंच चित्र होतं ते सगळं आता 8 वाजल्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल. हो सोमेश बरोबर आहे. भाजपकडून अनेक वेळा प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी केजरीवालांकडून देखील कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आहे. केजरीवालांना कुठले मुद्दे तारू शकतात या निवडणुकीत? श्रुती कसं आहे की दरवेळी केजरीवाल काही भूमिका या विधानसभा निवडणुकांमध्ये वेगळे घ्यायचे. उदाहरणार्थ ते मोदींवर कधी कठोर टीका करत नव्हते. हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये केजरीवाल अतिशय सावध भूमिका घ्यायचे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र या दोन म्हणजे ही जी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी होती केजरीवालांची की ते भाजपच्या मतदाराला दुखवायचे नाहीत किंवा त्याला त्वेषाने तो मतदानाला येईल आपल्याला हरवण्यासाठी अशा प्रकारे त्याच्या श्रद्धास्थानांवर किंवा त्याच्यासाठी आदराची जी स्थानं आहेत त्याचे जे नेते आहेत त्यांच्यावर ते कठोर टीका करत नव्हते. तर ते त्या एक प्रकारे सॉफ्ट लाईन काँग्रेसपेक्षा वेगळी परंतु भाजपपेक्षाही वेगळी अशी एक सॉफ्ट लाईन ते घेत होते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये 27 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे. शेवटचं मदनलाल खुराना आणि त्यानंतर मग सुषमा स्वराज या मुख्यमंत्री झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत भाजपचं सरकार हे दिल्लीमध्ये आलेलं नाही आहे. परंतु जर आपण देश स्वतंत्र झाल्यानंतरचा पूर्ण इतिहास पाहिला तर दिल्ली हे एक असं राज्य आहे जिथे भाजप जनसंघाला सुरुवातीपासून भरपूर पाठिंबा आणि बहुमत मिळालं होतं.
काही कालान्वये भाजपचं इथलं केडर हे संपूर्ण डिस्टर्ब झालं किंवा बऱ्याच अंशी त्यांच्यामध्ये एक शिथिलता आली होती, स्वस्थ झालं होतं. तर त्या केडरला ॲक्टिवेट करण्यामध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं असं आपण म्हणू शकतो. अरविंद केजरीवालांना हिंदुत्वाचा मुद्दा असेल, अवैध घुसखोरांचा दिल्लीमधील रोहिंग्या बांगलादेशींचा मुद्दा असेल आणि त्यासोबतच दिल्लीतील विकास कामं आणि दिल्लीतील स्वच्छता, दिल्लीतील सर्वसामान्य मध्यम वर्गाला हवी असलेली विकास कामं, केवळ गरिबांच्या वस्त्यांमध्ये लाईट लावणं किंवा बसायचे बेंचेस बसवणं या पलीकडे जाऊन दिल्लीचा विकास व्हायला हवा, अशा स्वरूपाची एक मांडणी भाजपने केली, जी भाजपच्या मतदाराच्या एकंदरीत त्याला प्रामुख्याने केंद्रस्थानी ठेवून होती. खरं आणि सोमेश, त्यामुळे आता स्वच्छ भाजपकडून पाणी आपला ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये कसं अडवलं जातंय किंवा एकूणच निकालाचं चित्र काय स्पष्ट होतं याकडे आपलं लक्ष असेलच. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्यासोबत चर्चा करूयात. गणेश, आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालाचे पडसाद एकूणच संपूर्ण भारताच्या राजकारणावर कसे पाहायला मिळतील? श्रुती, दिल्लीत जर भाजपनं सत्ता काबीज केली तर भाजपचं विजयरथ रोखणं दुसऱ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये जवळपास एक कठीण टास्क म्हणून विरोधी पक्षांना असेल. दिल्ली विधानसभेच्या निकालाचे पडसाद एकूणच संपूर्ण भारताच्या राजकारणावर कसे पडतील गणेश? श्रुती, जसं मी म्हणालो की जर भाजप इथं जिंकली तर ह्या 3 राज्यांच्या विजयामुळं जो विजयरथ भाजपचं आहे त्याला थांबवणं कठीण जाईल. कारण आता बिहारच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर मग पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये 2 वर्षांनंतर निवडणुका आहेत, बंगालच्या निवडणुका आहेत, पंजाबमध्ये निवडणूक होणार आणि दिल्लीतले पडसाद पंजाबमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतील. कारण नॉर्थ इंडियामधलं दिल्ली आणि पंजाबचं एक कनेक्ट आहे. पंजाबमधले मोठ्या प्रमाणात लोक इथं काम करतात, इथं आहेत आणि त्या कनेक्टमुळंच आप पंजाबमध्ये निवडून आली होती. म्हणून भाजप पूर्ण ताकदीनं पंजाबमध्ये देखील तशाच प्रकारे उतरू शकते आणि तिथं कमबॅक करू शकते. कारण तिथं अकाली दलच्या सोबतच्या भाजपचे समीकरण जे होते त्याला पाहता तिथं भाजप कधी वाढू शकले नाही. पण यंदाच्या वेळेला जर दिल्ली काबीज झाली तर पंजाबमध्ये त्याचा परिणाम दिसेल, बिहारसारख्या राज्यामध्ये त्यांचा परिणाम दिसेल, बंगाल आणि इतर राज्य जे आता लवकरच निवडणुकींना सामोरं जाणार आहेत या सगळ्या राज्यामध्ये त्याचे पडसाद दिसतील किंवा त्याचे परिणाम दिसतील. आणि भाजप लोकसभेच्या परफॉर्मन्सच्या आधारे लोकसभेमध्ये ज्या प्रकारे UPAचा परफॉर्मन्स होतं आणि NDAला भाजपला जी एक पुश हवं होतं पुढे जाण्यासाठी ते या 3 राज्यांच्या विजयानंतर मिळेल आणि निश्चितपणे भाजपचा एक स्ट्रॉंग पोझिशन देशामध्ये असेल आणि दिल्लीचं जिंकणं हे भाजपला एक बूस्ट करणार आहे. कारण 27 वर्षांनंतरचा विजय असेल तो. दुसऱ्या बाजूला जर समजा आम आदमी पार्टी जिंकली तर आम आदमी पार्टीनं जे काम केलं आहे ते देशाच्या इतर राज्याच्या विरोधी पक्षांना एक लेसन असू शकतं. कारण आम आदमी पार्टीच्या स्ट्रॅटेजीच्या आधारे समजा विजय झाला तर आम आदमी पार्टी सोबत इंडी अलायन्सला पण एक बूस्ट मिळेल 2 राज्यांच्या पराभवानंतरचा. म्हणून दोघांना विन विन आहे. आणि खास करून भाजप आजच्या घडीला जर दिल्लीत पुन्हा कमबॅक करता 27 वर्षांनंतर तर निश्चितपणे कॅडर चार्जअप होतं. आणि जसं आपल्या प्रतिनिधी समोश कोलगेने सांगितलं ही प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते दिल्लीत त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, दिल्लीत जे केलं झालं दुसऱ्या बरोबर गणेश, आता दिल्ली ही राजधानी असताना याचे पडसाद संपूर्ण देशाच्या राजकारणावरही पडणार आहेत आणि भाजप कमबॅक करतंय का हे आपल्याला मतपेटीतून आता थोड्याच वेळात कळणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.